तर गडचिरोलीमध्ये धानोरा तालुक्यातील जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित जे काही गंभीर बाबी आहेत त्याही समोर आलेल्या आहेत। शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जिवंत पाल आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे शाळेच्या परिसरात जागोजागी अस्वच्छता दिसून येते। पाण्याच्या विहिरीत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अस्वच्छता असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातच अस्वच्छता दिसते येते। आपल्याला या पाण्यामध्ये पाल सुद्धा पाहायला मिळते जी अगदी जिवंत आहे आणि त्यामुळे हे जे पिण्याचं पाणी आहे त्याची स्वच्छता किंवा या सगळ्याची देखभाल कितपत घेतली जाते असा गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। पाण्याच्या टाकीतच पाल आढळली त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलं जाणारं पाणी सुरक्षित आहे का असा सवाल पालक आणि ग्रामस्थ विचारतात।